उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक सोमवारी झाली। यावेळी काँग्रेसचे गौरव पांडुरंग कोळी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपसरपंचपदी जागृती प्रकाश कोळी यांची निवड करण्यात आली। या निवडीबद्दल नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचांचे उरण तालुका अध्यक्ष मिलिंद पाडगावकर, चिटणीस चंद्रकांत घरत, उरण युवक अध्यक्ष श्रेयस घरत, तालुका महिला अध्यक्ष सीमा घरत, गणेश सेवक प्रकाश कोळी, सुहास कोळी, ज्योत्स्ना कोळी, उरण संतोष घरत, नगरसेवक बबन कांबळे, केशव घरत, रामचंद्र गायकवाड, सदानंद पाटील, हनुमान घरत, जयवंत कोळी, यशवंत कोळी, विश्वनाथ कोळी, हरिश्चंद्र सेवेकर, वसंत कोळी, नरेश कोळी, सुरेश सेवेकर आदी मान्यवरांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे। अपेक्षा आहे त्याच्यामुळे आमच्यावर विश्वास देऊन आम्हाला म्हणजे निवडून दिलाय। पण मला इथं म्हणजे एक आमच्या नवरात्रोत्सव मंडळाचा म्हणजे जाणून बुजून इथं हे करण्यात 40 ते 50 पोरं आमची ठामपणे दोन्ही इलेक्शनला गौरवला सरपंच करणार या हेतूनेच आणि म्हणजे काम केलं। त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे विशेष मला म्हणजे आभार मानायचे आहेत, कारण बोलायला लागतं, कारण की त्यांनी खूप मेहनत माझ्यासोबत न जेवता सोबत फिरायला 2-2 रात्र पण सोबत म्हणजे राहून त्यांनी खूप मेहनत घेतली आहे। सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि हनुमंताच्या समोर सांगते कोणाच म्हणजे आपल्या सगळ्यांच्या संमतीने सगळी कामं होतील। कुठलंही काम मी माझ्या वैयक्तिक याच्याने किंवा आम्ही चौघा सुद्धा नाही करणार। सगळं तुमचा विचार तुम्हाला विचारून तुमचे विचार घेऊन आणि तुम्हाला विचारशिवाय पुढे न जाता सगळी कामं तुमच्या आशीर्वादानेच होतील हे मी हनुमंताच्या आणि एक सांगायचं श्री गणेश हनुमान मी कधी म्हणजे खाण्याचं बंधन नाही, पण खूप शब्द आहे आणि हनुमंत आमचा अजूनपर्यंत शाश्वत आहे। त्यांच्या कृपेनेच आम्ही चारी आता निवडून आलेलो आहोत। मी असं म्हणतो त्यांच्या पुढे न जाता म्हणजे तुमच्या पुढे गेलो म्हणजे त्यांच्या पुढे जाईल हे करून म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच काम होतील। इन शॉर्ट आपला काँग्रेस परिवाराने जो सपोर्ट मला आणि मुरगन दादाला आणि इतर आमच्या दोन्ही सदस्यांना दिलाय त्याच्यासाठी पहिलं म्हणजे सगळ्यांचा धन्यवाद। आणि मी थोडी जरा नावं घेते कारण का त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे माझ्या पाठी। असे पहिले म्हणजे आमचे पांडुरंग कोळी जे आमचे खूप मोठे असे म्हणजे मोठ्या वडिलांसारखेच आहेत त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला का नाही तू करू शकतेस आणि तू करशील याची गॅरंटी त्यांनी माझ्यासाठी दिली, याच्यासाठी त्यांचे मी आभार मानते। दुसरं नाव घेईन ते इथे उपस्थित नाही आहेत, ते माझे आजोबा अनंत माया कोळी हे आमचे जुने काँग्रेसचे नेते असून त्या जिथे नाही म्हणजे बाहेर आहेत, काही कामांसाठी बाहेर आहेत। त्यांनी मला खूप प्रोत्साहन केलं का तुझ्यासारख्या मुलांची गरज आहे, अक्षरशः गरज आहे त्यांना, का तू पुढे व्हावीस, तुझ्या पाठी आज एवढी जनता तुमच्या सगळ्यांसाठी उपस्थित आहे ती तुमच्या विश्वासावर आहे। त्याच्यामुळे त्यांनी मला खूप प्रोत्साहन केलं आणि माझे वडील जे आजही आणि आत्ताही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। आलेले कोळी समाजाचे पांडुरंग कोळी यांचे सुपुत्र
गौरव कोळी आज इथे सरपंच म्हणून घोषित झाले महिला काँग्रेसच्या वतीनं, महिला तालुका काँग्रेसच्या वतीनं मी आज शुभेच्छा देते त्यांना. तसेच आमची जागृती कोळी याही उपसरपंच म्हणून घोषित झालेले आहेत. आणि सर्व सदस्य खरोखर आज जेव्हा एवढ्या वर्षांनी या ग्रामपंचायतीवर तिरंगा फडकवण्याचं काम केलं असेल ते हनुमान कोळीवाड्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी. आणि पहिल्या दिवसापासून फॉर्म भरल्यापासून इथे काँग्रेसचाच झेंडा फडकेल अशी जिद्द मनात बाळगून आज खरोखर त्यांनी रामशेठ ठाकूर साहेब, माननीय प्रशांतदादा ठाकूर आणि ज्यांनी खरोखर या तालुक्यासाठी मेहनत घेतली, आमचे तालुकाध्यक्ष मिलिंदजी पडगावकर, शहराध्यक्ष गणेश सेवक असतील, सर्व कार्यकर्ते, तिन्ही आमचे नगरसेवक, झडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सर्व नेतेगण, विशेषतः करून शेवा गावातील चंद्रकांतजी घरत यांचंही वर्चस्व म्हणजे यांचंही मार्गदर्शन जास्त प्रमाणात लाभलं. नवनिर्वाचित सरपंच गौरव कोळी आणि उपसरपंच जागृती कोळी यांनी ग्रामपंचायत सदस्य सखाराम कोळी, अनंता कोळी यांच्यासह मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. यावेळी ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, उरण तालुका अध्यक्ष मिलिंद पाडगावकर, चिटणीस चंद्रकांत खरत, उरण युवक अध्यक्ष श्रेयस खरत आदी मान्यवरांनी देखील नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांना शुभेच्छा दिल्या. गौरव आणि जागृती कोळी यांची हनुमान कोळीवाडा या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आज सरपंच म्हणून गौरव कोळी आणि उपसरपंच म्हणून जागृती कोळी यांची निवड झालेली आहे. आणि निवड झाल्या सदिच्छा भेटीकरता खऱ्या अर्थानं त्या इथं आलेल्या आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते आशीर्वाद घ्यायला आलेले आहेत. उरण तालुक्यामध्ये सर्वत्र आनंद पसरलेला आहे. खऱ्या अर्थानं हे कोळी समाजाचे कार्यकर्ते, कोळी समाजाचं असलेलं गाव, इथं आरक्षण हे पडत होतं आणि त्याच्यामुळं एस.टी. कॅटेगरी निवडून द्यावं लागत होतं. आणि अशा वेळेला इथं एस.टी. कॅन्डिडेट मिळत नसल्या कारणानं बऱ्याच वेळा काही सीट्स या रिकाम्या राहत होत्या. परंतु एक गावाच्या जिद्दीवर, समाजाच्या एकीनं या ठिकाणी आता पुन्हा निवडणुका झालेल्या आहेत. आणि आम्हाला आनंद आहे की 10 वर्षानंतर इथं गौरव कोळी आणि जागृती कोळी हे सरपंच उपसरपंचपदी काँग्रेस पक्षामार्फत